काय धडा शिकू आपण. चला याला खाली घेऊ, बाहेर चाल. हा त्या चोराला घेऊन जातो. बाकी घ्या बाहेर घेऊन चला. काय साहेब, शांत व्हा. या इकडे बसा. सावकाश. हा आर्यन तात्यासाहेबांसमोर एवढ्या आरामात कसा बसून राहिला? आणि तात्यासाहेब काहीच बोलले नाहीत त्याला. असा कोण लागून गेला हा आर्यन की तात्यासाहेब काहीच नाही बोलले? या आर्यनचं आणि तात्यासाहेबांचं काय कनेक्शन आहे आज शोधून काढलंच पाहिजे. मला वाटलं तू माझ्या घरात घुसशील, माझ्या मुलीला त्रास देशील, तिला मारायचा प्रयत्न करशील. मी खपून घेईल, चालणार नाही. डोळे खाली, डोळे खाली. माझ्या समोर डोळे वर करून कोणी बोलत नाही. इथून पुढे मंजूच्या आसपास दिसायचं नाही. तिच्या आसपास दिसलाच ना, परिणाम वाईट होतील. तात्यासाहेब, काय बी झालं तरी असं कोण स्वतःच्या पोराला मारतं का? किती बी झालं, काय बी झालं, आर्यन तुमचं पोरगा आहे ना. माझ्या वडिलांचे खूप दुश्मन आहे. त्यांच्यापासून. कोण आहेत तुझे वडील? बोल पटकन. खासदार आहे ते. पोरगा असला म्हणून काय झालं? चुकीला शिक्षा नको. अरे त्यांना कोण देणार शिक्षा? त्यांना शिक्षा द्यायला नको का? बाकी काय माहित नाही डॅडी साहेब. त्या सत्य आणि मंजूला मी संपवणार, कायमच संपवणार. त्यांनी आपल्याला दिलेल्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. अहो तुम्ही काय करताय? बघत काय बसले? आहे ना ती तिथे. चला ना, मारू तिला. चला. करायचंय कधी? संजीव, सगळं करायचंय. तुमच्या मनात जसं आहे ना, त्याहून वाईट करायचंय. पद्धतशीरपणे, शांतपणे. काळजी करू नका तुम्ही. जा, पाणी बिणी प्या, जरा आराम करा. जा राज. तात्याची माणसं कुठं कुठं थांबले असतील तुला माहितीच असेल ना. तू फक्त तसंच सांगत जा मला. हा दादा, काय सुद्धा टेन्शन घेऊ नको. सिक्युरिटी गार्डला चकून आपण आत गेलो का नाही, मग संपला विषय. ठीक आहे, चल भाऊ.
तो बघ तुझा सिक्युरिटी गार्ड. त्याची सिक्युरिटी टाईट असेल का नाही माहित नाही, पण तो मात्र नक्कीच टाईट होणार आहे. अरे असतोच काय, चल की लवकर. ऐक, तू मंद रुमाला ना, म्हणजे कुणी बघितलं तरी काय प्रॉब्लेम येणार नाही. नाईस नाईस. क्या चिरंजीव पाणी घ्या. काय घ्या. जसं पाणी प्याला तसं रागही गळून टाका, शांत व्हा. आणि आता काही दिवस आपलं महाबळेश्वरचं जे फार्म हाऊस आहे तिकडे जाऊन राहा. अरे बस ना, मी कुठेही जाणार नाहीये डॅडी साहेब. काही झालं का जा, तडी पार हो, त्या जंगलात जाऊन राहा. कशाला जाऊ मी त्या फार्म हाऊस मध्ये? कुत्रा नाहीये तिथे, लांब लांब पर्यंत कोणीच नाही, नुसता एकटेपणा. अरे त्या तिथल्या त्या भिंतींशी किडे मकडांशी बोलून बोलून येडा व्हायचं बाकी फक्त. एक समजत नाही डॅडी साहेब, रक्त सळसळत नाही का हो तुमचं? त्या मंजूपाई सत्ता गेली, पार जेलमध्ये गेले तुम्ही, तरी असं निवांत बसले. अहो तुमच्या घरात वावरते ना ती, ऐशो आरामात राहते, पण काय तुम्हाला त्याचा काहीच फरक पडत नाही. रक्त कसं सळसळत नाही हो तुमचं? चला ना, गेम ओव्हर करून तिथं चला. तात्यासाहेब, काय बी झालं तरी असं कोण स्वतःच्या पोराला मारतं का? आर्यन तुमचं पोरगा आहे ना. शांत हो जा, बस. करायचं सगळं, संपवायचं सगळं. आम्हीही तरुण होतो, रक्त आमचंही असंच सळसळायचं. पण सगळ्या गोष्टी घाईघाईत करून जमत नाही चिरंजीव. या दोघांना मारायचंच आहे, पण जरा छळून छळून मारायचंय.